आमच्या घरी संडे म्हटलं की काहीतरी नॉनव्हेज लागतंच. मग माझ्या अहोंची आज फरमाईश आली, आज झणझणीत मटणाचा रस्सा बनव ना. म्हणून मी घेतलं चिकन बनवायला. सगळ्यात आधी मी चिकन स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं. नंतर आपला चिरलेला कांदा छान ब्राऊन होईपर्यंत परतून घेतला. त्याच कांद्यासोबत आलं लसणाची पेस्ट, हळद हे टाकून घेतलं आणि सर्व मिश्रण छान परतून घेतलं. आणि 5 मिनिटांनी परतल्यानंतर त्यामध्ये आपलं धुतलेलं चिकन टाकून घेतलं आणि पुन्हा एकदा 2 मिनिटं त्याला छान परतून घेतलं. पाणी अजिबात घालायचं नाही बरं का, कारण जे आपण मीठ टाकलेलं असतं त्याचं पाणी भरपूर सुटतं. नंतर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एका थाळीमध्ये पाणी ओतून घेतलं आणि आपलं चिकन छान शिजून देऊ. जे पाणी आता आपण ताटलीमध्ये ओतलं आहे तेच पाणी आपल्याला नंतर लागणार आहे. चिकन जरासं 10 मिनिटं शिजलं की त्यामध्ये जे आपण ताटलीमध्ये पाणी ओतलं आहे ते पातेल्यामध्ये ओतून घ्यायचं आणि चिकन छान शिजवून घ्या. तयार आहे तुमचा आळणी रस्सा. म्हणजे ॲक्च्युली तो खारट रस्सा असतो, पण आपण त्याला आळणी रस्सा बोलतो. आम्हाला तो खूप आवडतो बाबा हा आळणी रस्सा. तुम्हाला हवा असल्यास यातला आळणी रस्सा थोडासा एका भांड्यामध्ये काढून घ्या. चिकन शिजेपर्यंत मी आता वाटण्याची तयारी केली होती. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी वाटणामध्ये एवढे साहित्य घेतले होते. प्रथम एका पातेल्यामध्ये मी तेल टाकलं, त्यामध्ये मसाला टाकून घेतला. तो मसाला छान परतून दिला, कारण जेवढा मसाला छान परतेल तेवढंच आपल्या भाजीला तरी छान येते, असं माझ्या मम्मीचं, आजीचं, माझ्या पणजीचं सजेशन आहे मला. मसाला छान परतला की त्यामध्ये जे आपण वाटण तयार केलं होतं ते वाटण टाकून घेतलं आणि तेही वाटण छान परतून घेतलं. त्या वाटणाला छान तेल सुटेल इथपर्यंत ते वाटण छान परतून घ्यायचं. आणि आता टाकलं मी बाजरीचं पीठ, कारण माझ्या वाटणामध्ये जरासे इन्ग्रेडियंट कमी होते, म्हणून मी भाजी घट्ट होण्यासाठी बाजरीचं पीठ घातलं आहे. वरतून मी घातला आहे मटणाचा मसाला, जो तुम्हाला छोट्याशा शॉपमध्ये मिळू शकतो. परत एकदा छान परतून घेतलं वाटण. 2 ते 3 मिनिटं छान वाटण शिजवून घ्या. आता वाटणाला छान तेल सुटलं आहे. आता तुमच्या भाजीला तरी आलेच म्हणून समजा. मस्त झणझणीत रस्सा तयार होईल आता मटणाच्या रस्स्याचा. आता याच वाटणामध्ये आपण जे आळणी रस्सा तयार केला होता तो घालून घ्या. छान एकत्र मिक्स करून घ्या सगळं. भाजीचं कसं असतं ना, तुम्ही वाटण जेवढं छान परताल तेवढी भाजी छान अतिसुंदर होते. शेवट मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून तेही मी पाणी ओतून घेतलं आणि आता भाजी छान शिजू द्यात. वरतून मी थोडीशी कोथिंबीर घालून घेतली. भाजी जशी छान दिसते ना तशी खूप छान झाली होती बरं का. पण भाजी कितीही छान होऊ दे, आपले नवरे ठरलेलं तेच बोलतात, भाजी अजिबात छान झाली नाही, चव देत नाही आहे बरं का. तसंच माझ्या अहोंनीही केलं. तेही म्हटले भाजी छान झाली नाही बरं का, चव देत नाही अजिबात. तुम्ही अशी भाजी करून बघा बरं का. आणि अशा साऱ्या व्हिडिओजसाठी सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.